नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हा सुंदर असा मोत्यांचा झोपाळा कसा बनवायचा आहे तो सांगणार आहे. अतिशय सुंदर हा असा झोपाळा मी तयार केलेला आहे आपल्या बाळकृष्णासाठी. तर तो कसा बनवायचा आहे ते मी आज ह्या व्हिडिओतून सांगणार आहे. तर हा झोपाळा बनवण्यासाठी आपल्याला हे लागणार आहेत 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती, हे 6 नंबरचे गोल्डन मोती, त्याचबरोबर 8 नंबरचे गोल्डन मोती, 4 नंबरचे गोल्डन मोती सुद्धा वापरायचे आहेत, 8 नंबरचे क्रीम कलरचे मोती आणि 12 नंबरचा क्रीम कलरचा मोती. अजून एवढे हे मोती आपल्याला वापरायचे आहेत. त्याचबरोबर ही 7 इंचाची रिंग आहे, म्हणजे याचं इथून एवढं अंतर हे 7 इंच आहे. ही रिंग आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर हा 6 नंबरचा तंगूस मी इथे वापरणार आहे. हा दोरा आहे, हा 10 नंबरचा दोरा आहे, हा दोरा लागणार आहे आणि नेहमीप्रमाणे एक सुई आणि ही एक कात्री, एवढं साहित्य आपल्याला हा झोपाळा बनवायला लागणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिल्यांदा हे मी 4 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. 1 2 3 4. तर इथे ही जी गाठ आहे त्यातला शेजारचा हा पहिला मोती आहे, त्याच्यातून मी सुई विरुद्ध बाजूने काढून घेतली, म्हणजे हा आपला एक चौकोन तयार झाला. त्याचबरोबर अजून पुढच्या एका मोत्यातून मी सुई काढून घेते. हा एक चौकोन तयार झाला. आता आपल्याला अजून 3 मोती घ्यायचेत. 3 क्रीम कलरचे मोती घेतले. या मोत्यातून वरच्या दिशेने तंगोस आहे, त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपला हा दुसरा गोल चौकोन तयार झाला. आता परत ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत आपण 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 1 2 आणि हा 3 क्रीम कलरचे मोती घेतले. आता हा तंगूस या मोत्यामध्ये खालच्या साईडने आहे, त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता आपले हे 1 2 3 चौकोन तयार झालेत. आता हा जो मोती आहे याच्यातून सुई काढून घ्यायची. आता इथेच तंगूस ठेवायचा आहे आणि 3 मोती घ्यायचेत. 1 2 आणि 3 मोती घेतले. आता ह्याच मोत्यातून परत विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची, म्हणजे इकडे उजवीकडे तंगूस आहे तर डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेतली. आता ही आपली दुसरी ओळ आहे. तर ह्या मोत्यातून असं दाखवते जरा. आता ह्या मोत्यातून वरच्या साईडनी सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या 3ही मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. 1 2 आणि हा 3. आता परत 2 मोती घ्यायचे. 1 2 मोती घेतले.
ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे, परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली। इथे परत 2 मोती घ्यायचे, 2 मोती घेतले। तर ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या 1 नंबरच्या मोत्यात उजवीकडून डावीकडे मी सुई आणलेली आहे। इथे आपली ही एक आणि दुसरी ओळ तयार झाली। अशाच प्रकारे आपण ही तिसरी ओळ पण विणून घेणार आहोत। पहिल्यांदा 3 मोती घ्यायचेत, उजवीकडून डावीकडे त्याच मोत्यातून सुई काढून घेतली। या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 ह्या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची। 1 2 हा तिसरा। आता 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2, परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आता परत ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे परत आता हे 2 1 आणि 2 2 क्रीम कलरचे मोती या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या 1 नंबरच्या मोत्यात आपण सुई घेऊन आलो। इथे आपल्या ही 1 2 3 3 ओळी पूर्ण झालेल्या आहेत। अशाच आपल्याला 64 ओळी बनवायच्या आहेत। 1 2 3 झाल्यात, अशा 64 ओळी एकूण आपल्याला बनवायच्या आहेत। तर ह्या मी 64 ओळींची ही एक पट्टी मी विणून घेतलेली आहे। वाटलं तर मोजून दाखवते। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 आणि 64 ओळींची ही मी पट्टी विणून घेतलेली आहे। आता ह्याला ही जी रिंग आहे ती ह्याच्यामध्ये आपण जोडून घेणार आहोत। तर ती रिंग आता आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर ह्या मोत्यातून नाही घ्यायची सुई, या साईडच्याच मोत्यामध्ये तंगूस ठेवायचा आहे आणि हे असं पकडायचं आहे। ह्याला थोडासा वेळ जातो, जरा व्यवस्थित सुरुवात होईपर्यंतच थोडा वेळ लागतो। एकदा सुरुवात झाली की मग काही वेळ लागत नाही। इथे हा मी एक क्रीम कलरचा मोती घेतला आहे। ह्या मोत्यामध्ये इकडे उजवीकडे तंगूस आहे, हा शेजारचा मोती आहे, त्याच्यातून उजवीकडून डावीकडे मी अशी ही सुई काढून घेणार आहे।
परत एक अजून मोती घ्यायचा क्रीम कलरचा आणि आता हा जो मोती आहे इथला याच्यातून परत डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे. परत या मोत्यातून आणि मग हा जो मोती आहे याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. हे पण असं छान ओढून घ्यायचं आहे. परत एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. आता ह्या साईडच्या मोत्यात दुसऱ्या तंगूस आहे, तर इकडचा जो मोती आहे 2 नंबरचा त्याच्यातून परत आपण अशी डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. परत सेम सगळ्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची. आता या तिसऱ्या मोत्यात तंगूस आलेला आहे. परत एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. इकडचा 3 नंबरचा मोती आहे त्याच्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता या 4 नंबरच्या मोत्यात तंगूस आलेला आहे आपला. आता परत एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. आता इकडच्या 4 नंबरच्या मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची. म्हणजे एकदा इकडच्या ह्या साईडच्या मोत्यातून ह्या साईडच्या मोत्यातून प्रत्येक वेळेला एक एक क्रीम कलरचा मोती ॲड करत जायचा आहे आणि हे असं गुंफून घ्यायचं आहे. म्हणजे ही रिंग आहे ही ह्याला अटॅच होईल. अशा प्रकारे हे आपण पूर्ण असं विळून घ्यायचं आहे. इथे आपला हा 64वा मोती आता मी गुंफून घेते. आता हे जे 2 टोकं आहेत हे आणि हे, आता हे आपण एकमेकांना जोडून घ्यायचं म्हणजे ही रिंग आपली कंप्लीट होईल. इथे पण एक मोती घ्यायचा. हा शेवट आहे आपला आणि ही सुरुवात आहे. शेवटच्या मोत्यातल्या वरच्या साईडने आपल्याकडे तंगूस आहे आपला. एक मोती घेतला मी, हा क्रीम कलरचा एक मोती घेतला. आता हा पहिलं जे चौकोन आहे त्या ह्या मोत्यात वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. परत एक मोती घ्यायचा आहे क्रीम कलरचा आणि परत ह्या इकडच्या त्याच मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची. म्हणजे लाईनीत हे चौकोन येतात. आता आपल्याला ह्या साईडला जोडायचं आहे. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे एक मोती घ्यायचा आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने काढून घ्यायचे. या शेजारच्या मोत्यातून सुई काढून घ्यायचे. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायचे. आता इथे आतल्या बाजूने आपल्याला जोडून घ्यायचे. परत इथे तंगूस आहे ह्या मोत्यात, या मोत्यात या मोत्यातून काढून घ्यायचं आहे आतल्या. इथे परत एक मोती घ्यायचा आहे
आणि या शेजारच्या मोत्यातून वरती काढून घ्यायचा। परत 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची। 1 हा 2 आणि ह्या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी। आता इथे हे 4 मोती आपोआप आलेले आहेत, त्यामुळे आता ह्या साईडला आपण मोती घ्यायचा नाहीये, नुसतंच हे असे ओवून घ्यायचं आहे तंगूस। घट्ट ओढून घ्यायचं असं। अजून 1 2 वेळा आपण ह्याच्यातून काढून घेऊया, म्हणजे एकदम घट्ट पॅक होईल ते दोन्ही टोकं। अशा रीतीने हे आपलं पूर्ण ही रिंग तयार झालेली आहे। सगळीकडनं अशी ही सेम विणल्या गेलेली आहे। आता ही दुसरी मी सेम त्याच्यासारखीच पट्टी 1 2 3 ह्याची आणि ह्या असे 30 ओळी विणून घेतलेल्या आहेत। सेम विणलेली आहे। 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30 ह्या मी 30 चौकोनची ही पट्टी अशी विणून घेतलेली आहे। आता ह्याला पण सेम आपण जोडून घेणार आहोत, फक्त ह्याच्यामध्ये आता रिंग नाही घालणार आहे आणि ही घट्ट हवी, त्यामुळे हा तंगूस मी डबल घेतलेला आहे। सेम पद्धत आहे जोडायची, फक्त ह्याच्यामध्ये रिंग नाही आहे। 1 मोती घेतला, या साईडच्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने तंगूस आहे, ते शेजारच्या मोत्यातून 1 नंबरच्याच वरून खालच्या दिशेने सुई घ्यायची। परत 1 मोती घ्यायचा आहे आणि या शेजारच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। इथे परत हा एक चौकोन तयार झाला आणि हे 2 टोकं एकमेकांना जोडल्या गेली। तर ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची। या मोत्यातून आणि या 2 नंबरच्या मोत्यातून खालच्या दिशेने परत सुई काढून घेतली। इथे परत 1 क्रीम कलरचाच मोती घ्यायचा आहे आणि या साईडच्या 2 नंबरच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। परत सेम या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। अजून 1 क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे। आता ह्या 3ऱ्या नंबरच्या मोत्यात आहे, तर ह्या साईडच्या 3ऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून आणायची। अशा प्रकारे हे पूर्ण आपण असं हे
जोडून घ्यायचं इथपर्यंत. अशा प्रकारे ही पट्टी मी पूर्ण जोडून घेतलेली आहे आणि आता ही अशी एकमेकांना जोडायची आहे, म्हणजे आपला इथे हा एक गोल तयार होईल. ह्याच्यामध्ये ती मेटलची रिंग मी काही घातलेली नाही आहे, म्हणून ह्याला डबल दोरा वापरून घट्ट विणून घेतलेला आहे. आता हा जो मोती आहे याच्यामध्ये तंगूस आहे इकडे डावीकडे. मी आता एक मोती घालून घेतलेला आहे आणि आता हे असं एकमेकांवर ठेवायचं आहे. आणि आता हा जो पहिला चौकोन आहे त्यातला हा मोती आहे, ह्याच्यातून ही वरून खालच्या दिशेने आलेली आहे, म्हणून इथून खालून वरच्या साईडने आपण सुई घेणार आहोत. आता परत एक मोती घ्यायचा आहे ह्याच्यामध्येच आणि आता परत हा जो मोती आहे शेवटच्या चौकोनाचा हा मोती, त्याच्यातून परत वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. म्हणजे आता इथे असा हा एक चौकोन आपला तयार झालेला आहे. आता ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची, ह्या आणि ह्या आणि आता हा चौकोन आलेला आहे वरचा, त्याच्या कडेच्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. इथे आपण परत एक मोती घेतलाय आणि आता हा जो शेवटचा आहे याच्या समोरचा हा मोती आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी सुई काढून घेतली. परत एक दोन या मोत्यातून सुई काढून घ्यायची. हा एक, आता इथे पण वरती हा एक आपला चौकोन तयार झाला. आता परत या साईडच्या मोत्यातून सुई काढून घेतली, ती पण आता वरून खालच्या दिशेने आलेली आहे फिरवल्यामुळे. आता परत एक मोती घ्यायचा आहे आणि या साईडचा हा जो मोती आहे याच्यातून सुई वर काढून घ्यायची अशी. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची. एक, हा दोन, हा तिसरा आणि आता इथे खालच्या साईडनी ह्या मोत्यातून सुई घ्यायची. आता ह्या इथे परत इथे मोती नाही घ्यायचा. आता एक दोन तीन ह्या तीनही मोत्यातून सुई नुसती फिरवून घ्यायची, कारण इथं ऑलरेडी 4 मोती आलेले आहेत. हे आतल्या साईडनी थोडासा त्रास होतो. आता म्हणजे हे आतल्या साईडचा पण सगळे चौकोन सारखे आलेले आहेत. आपण एकदा परत सुई फिरवून घेऊया. या थोडंसं लूज पडलं आहे तिथून, म्हणजे अजून ते मस्त गोल टाईट होईल तो आणि गोल छान दिसेल आपला.
अशा प्रकारे हा एक असून एक छोटा गोल तयार झालेला आहे. आपण 30 चौकोनांची पट्टी केली आणि आता हा 31वा आपण एक जोडला. असं आता हे 31 चौकोन आपले तयार झालेले आहेत. अशा प्रकारे मी हा एक मोठा गोल आणि हा एक छोटा गोल असा विणून घेतलेला आहे. या मोठ्या गोलाचा तंगूस मी तसाच ठेवलेला आहे कारण इथून अजून आपल्याला पुढे विणायचं आहे. आता ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे, या मोत्यामध्ये. तर इथूनच आपण विणायला सुरुवात करूया. तर इथे आता 3 मोती घेतले. डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता 1, 2, 3 आणि हा चौथा, अशा 4ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. हा 1, 2, 3 आणि हा पुढचा चौथा. परत 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, या मोत्यात वरच्या दिशेने. परत 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून वरच्या दिशेने. 1, 2 आणि 3ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1, हा दुसरा आणि हा तिसरा. आता परत 2 मोती घेऊन असंच हे जसे आपण 4 विणले तशी ही पूर्ण लाईन विणून घ्यायची. पूर्ण असं गोलाकार आपण हे सगळं असं विणून घेणार आहोत. 2-2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. इथे ही ओळ मी अशी गोलाकार विणत आणलेली आहे आणि हा जो पहिला चौकोन आहे त्याच्यातून आता तंगूस वरच्या दिशेने घेतला आहे आणि आता इथे मात्र एकच मोती घालणार आहे. आत्तापर्यंत 2-2 मोती घालून मी विणलेली ही पूर्ण ओळ. आणि हा शेवटचा जो आपला चौकोन आहे त्यातल्या ह्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. अशा प्रकारे ही आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. या मोत्यात मी तंगूस आणलेला आहे. अशी ही आपली पूर्ण एक ओळ गोलाकार अशी झालेली आहे. अशी दिसते हे. आता अशीच सेम टू सेम आपण अजून एक ओळ विणून घेणार आहोत की म्हणजे 3 मोत्यांनी सुरुवात करणारे क्रीम कलरच्या. 1, 2 आणि हा तिसरा
सेम विणायची, ही जशी विणली तशीच ही विणायची आहे। त्याच मोत्यातून डावीकडे तंगूस आहे, उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। आता हे सगळं पूर्ण असं 2-2 मोत्यांनी आणि इथे शेवटी एका मोत्यांनी विणून ही दुसरी ओळ पण आपण पूर्ण करून घेणार आहोत। इथे आपली ही दुसरी ओळ पण पूर्ण झालेली आहे। आता हा जो मधला भाग आहे तो कसा बनवायचा ते आपण बघूया। मी इथे आता हे 6 मोती क्रीम कलरचे घेतलेले आहेत। आता या 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे। 2 मोत्यातून मी सुई काढून घेतली। 6 मोत्यांचा गोल तयार झाला। आता इथे 5 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 2 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती घेतले। उजवीकडे डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची अशी। आता 4 मोती घ्यायचे, 1 2 3 आणि 4 मोती घेतले। या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे दुसरा गोल झाला 6 मोत्यांचा, हा 1 आणि हा 2। आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। आता परत 4 मोती घ्यायचे, 1 2 3 आणि 4। परत 4 मोती घेतले। परत या मोत्यातून सुई वरून खाली काढून घ्यायची। या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची। असं आपण षटकोन तयार करून घेणार आहोत पहिल्यांदा। मोत्यांची डिश कशी बनवायची ह्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे, हे त्या पद्धतीनेच विणलेलं आहे। जर इथे नाही समजलं तर तुम्ही तो माझा व्हिडिओ बघू शकता, त्याच्यात तुम्हाला नीट समजेल। डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी देते। आता इथे 3च मोती घालायचे, 1 2 आणि हा तिसरा। 3च मोती घेतले। परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यात एका सुई काढून घ्यायची। इथे आता 4 मोती घ्यायचे, 1 2 3 आणि 4 मोती घेतले। या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि त्या ज्याच्यात तंगूस आहे त्या मोत्यातून, दोनही मोत्यातून सुई काढून घ्यायची। त्याच्या पुढचा आता हा जो एक कोपरा आहे त्यातल्या एकाच त्या कोपऱ्याच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे 3 मोती घ्यायचे। परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची,
आणि ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे आता हा 5 मोत्यांचा गोल झाला आहे. हा 6 मोत्यांचा आहे, हा 5 मोत्यांचा. आता पुढे या दोनही मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. इथे 3 मोती घ्यायचे परत. आता 3-3 मोत्यानेच विणत जायचे. 3 ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या मोत्यातून आणि ह्या टोकाच्या मोत्यातून. आता इथे परत 3च मोती घेऊन 5 मोत्यांचा गोल करायचा आहे. असं हे सगळा गोल आपण विणून घ्यायचा आहे. आता इथे याचा शेवट आलेला आहे. इथून मग मी ह्या जो पहिला सर्कल आहे त्याच्यातल्या ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आणि आता इथे मी 2च मोती घेणार आहे आणि ह्या मोत्यातून सुई अशी काढून घेणार आहे. परत ह्या मोत्यातून इथे ह्या वरच्या मोत्यात आणणार आहे. अशा रीतीने हा आपला आता षटकोन पहिला होता, आता हा गोल तयार झालेला आहे. आता इथे परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी. पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता 2 मोती घ्यायचे. 1 आणि हा 2 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. मग ह्या मोत्यातून आणि परत ह्या मोत्यात वरच्या दिशेने. इथे परत 2 मोती. असं 2-2 मोती घेऊन आता ही पूर्ण ओळ आपण विणून घ्यायची. शेवट आला की एकच मोती घ्यायचा आहे. आता इथे हा एकच मोती राहिला शेवटचा. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर या मोत्यातून वरच्या दिशेने आणि हा एक क्रीम कलरचा मोती. या मोत्यातून सुई काढून घेतली. परत या मोत्यातून आणि आता ह्या टोकाच्या मोत्यावरती वरच्या मोत्यावरती सुई घ्यायची आहे. आता इथे आपल्याला 5-5 मोत्यांचे गोल तयार करायचे. त्यासाठी इथे आपण पहिल्यांदा 4 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 1 2 3 4 आणि मग त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेणार. पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता असं न करता या मोत्यातून वरती सुई घेतली तरी चालेल. आता इथे आपल्याला 2च मोती 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. आता हा पुढचा जो मोती आहे त्याच्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि 1 2 3 4 ह्या 4ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 3 मोती घ्यायचे. आता 3-3 मोत्यानेच ही ओळ आपण पूर्ण करून घ्यायची. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. ते या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने
मग मी अशी डायरेक्ट काढली होती, पण मग तसं केल्यामुळे इथे ह्या गॅपमध्ये आपला हा तंगूस दिसणार आहे. आता इथे दिसत नाही आहे तो. अशा प्रकारे ही पूर्ण ओळ आपण करून घ्यायची. आता इथे या ओळीचा शेवट आला आहे. तर असं ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि इथे आता फक्त 2च मोती घ्यायचे आहेत. 2 आणि या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे हे सगळे 5-5 मोत्यांच्या गोलाची ही लाईन पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ करायची. पुढची ओळ करण्यासाठी हे 2 मोती त्यातल्या एकाच मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे आणि आता इथे 4 मोती घ्यायचे, कारण आता ही जी ओळ आहे 6-6 मोत्यांचा गोल करायचा आहे. त्यामुळे आता इथे 4 मोती घ्यायचे. 4 मोती घेतले. या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा मोती आणि हा मोती, या दोन्हीतून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. इथे आता 1 2 3 4 5 आणि 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता पुढच्या ह्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. इथे आता 3च मोती घ्यायचे. 1 2 आणि 3. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. 1 2 3 आणि 4 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. परत 3 मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आणि 1 2 3 आणि 4 ह्या 4ही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. अशा प्रकारे ही पूर्ण ओळ आपण विणून घ्यायची आहे. इथे आता शेवट आलेला आहे या ओळीचा. आता इथे या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे, तर आता हे 2 मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा, आणि या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या 2 मोत्यातून आणि या मोत्यात सुई आणायची. हे 2 मोती त्यातल्या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे 2 मोती त्यातल्या एका मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 3 मोत्यांनी सुरुवात करायची. 1 2 आणि 3 मोती घेतले. याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. पुढच्या मोत्यात घ्यायची. इथे आता 2 मोती घ्यायचे. 1 आणि हा 2 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि या मोत्यात वरच्या दिशेने. परत 2 मोती घ्यायचे आणि ही पूर्ण ओळ 2-2 मोत्यांनी पूर्ण करायची आणि अशीच अजून एक ओळ
विणून घ्यायची, म्हणजे ही अशा सेम अजून एक ओळ करायची. अशा ह्या 2 ओळी पूर्ण करून घ्यायच्या आहेत. तर हा झोपाळ्याचा आपला मधला भाग पूर्ण झालेला आहे. इथे आम्ही सेम 1 आणि 2 ओळी विणून घेतलेल्या आहेत. आता हा जो मी भाग केला होता पहिला, तर ह्या खाली ज्या 2 ओळी मी विणलेल्या आहेत त्याला हा भाग आपण अटॅच करून घ्यायचा आहे. तर तो घेताना आता या मोत्यामध्ये इकडे उजवीकडे तंगूस आहे, एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि त्याच्या समोर हा मोती आहे ह्याचा. त्या मोत्यातून मग डावीकडून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी. परत एक क्रीम कलरचाच मोती घ्यायचा आणि परत हा जो मोती आहे म्हणजे जिथून आपण सुरुवात केली त्या मोत्यातून परत डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. असा इथे आता हा एक चौफुला तयार झाला आपला आणि हा भाग इथे जोडला गेला. आता परत ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आपण नेहमी जसं जॉईंट केलं, ही जी पट्टी आपण जशी जॉईंट करून घेतली ना रिंगभोवती त्या मेटलच्या, त्या पद्धतीनेच आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. आता ह्या मोत्यात उजवीकडे आपला तंगूस आहे. आता परत एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा जो गोल आहे त्याच्या ह्या मोत्यातून, याच्या समोरच्या मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे सुई अशी काढून घ्यायची. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. या मोत्यातून आणि परत या मोत्यातून. आता इथे परत हा एक मोती घ्यायचा आहे क्रीम कलरचा आणि परत आपण इकडच्या ह्याच्या समोरचा हा मोती आहे, उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली अशी. परत 1, 2, 3 आणि 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. हा 6 नंबरचा तंगूस वापरल्यामुळे पहिल्यांदा असं होतं, मग नंतर आपोआप ते टाईट होत जातं. जास्त जाडदोर तंगूस जर मी इथे वापरला तर मग आपल्याला हे सारखे मोत्यातून काढून घ्यावं लागतं ना सुया, तर मग ते जात नाही. इथे 1, 2 आणि 3 मोत्यांनी आपण हे 2 भाग असे जोडून घेतलेत. पण आता इथे झालंय काय की हा जो आतला भाग आहे आपला, हा इथे कमी मोती आहेत आणि हा बाहेरचा भाग आहे इथे जास्त मोती आहेत. आता त्यामुळे जर प्रत्येक वेळेला आपण ह्या मोत्यासमोर जर जोडत गेलो तर इथे आपल्याला शेवटी मोती कमी पडतील. ह्याचे ह्याला असतील भरपूर पण ह्याला कमी आहेत. त्यामुळे मग काय करायचं आहे, त्यासाठी आपण आता ह्याचा अजून एक मोती घ्यायचा. आता इथे मी किती ह्या 3 हे घेतल्या, तर इथे आता ह्या 1 आणि 2 मोत्यातून सुई घ्यायची आहे काढून आणि परत एक क्रीम कलरचा मोती आणि ह्या मोत्यातून, म्हणजे हा छोटा गोल आहे
त्याचा मोती नाही सोडायचा, या मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची अशी. म्हणजे आणि ह्या मोत्यातून आता परत नेहमीसारखं काढून घ्यायचे. सगळ्या मोत्यांमधून सुया काढून घ्यायच्या आणि ह्या मोत्यात आणायच्या. आणि हा एक. म्हणजे इथे आता काय झाले, 1 2 3 चौकोन झाले आणि त्यानंतर इथे हा 5 मोत्यांचा एक गोल तयार झाला. असं आपल्या अंदाजाने असंच विणत जायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा 1 2 असे हे घ्यायचे, चौकोन तयार करून घ्यायचे. परत एक मोती घेतला. आता ह्याच्या समोरचा हा आहे, त्याच्यातून सुई उलट्या बाजूने काढून घेतलेली आहे. आता इथे हा एक चौकोन झाला. आता इथे एका मोत्याने जोडलं की अजून एक चौकोन होईल. मग परत ह्याचे 2 मोती घ्यायचे, ह्याचा एकच घ्यायचा. असं करत करत हे पूर्ण आपण हे जोडून घ्यायचं आहे. म्हणजे एकदा असे चौकोन येतील आणि मध्येच एखादा असा हा 5 मोत्यांचा गोल येईल. असं हे आपण असं रँडमली जोडून घ्यायचं आहे. म्हणजे ते असं हे बरोबर होईल. कारण इकडचे मोती हे जास्त आहेत आणि ह्याचे मोती कमी आहेत. ते ॲडजस्ट करण्यासाठी आता आपण असं बंद करून घेणार आहोत. अशा प्रकारे हा आपला झोपाळ्याचा गोल तयार झालेला आहे. ही जी डिश मी बनवली होती असं गोल, तो मी ह्याला जोडून घेतला आहे. जोडताना हे असं मध्येच याचे 2 मोती घेतल्यामुळे, म्हणजे वरची ही जी पट्टी आहे, ही जी पट्टी आहे, जे 2 मोती ॲड केल्यामुळे ह्याचा एक, ह्याचे 2 आणि एक एक्स्ट्राचा असं आहे. त्यामुळे इथे 5 मोत्यांचा गोल मध्येच तयार झालेला आहे. हे असं अंदाजानेच मी घेतलेलं आहे. असं म्हणजे असं हे नाही की 2 चौकोन झाले की मग हे घेतलं आहे, मग परत 2 असं नाही. मध्येच 2 3 1 असं जसं ॲडजस्ट होईल तसं मी हे करत गेलेली आहे. आणि अशा रीतीने हे आपला सुंदर झोपाळा खालचा तयार झालेला आहे. आता इथे साईडचं डेकोरेशन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला आता पाळण्याचे हे असे जे मी बनवलेले आहेत कॉर्नर, 1 2 आणि 3 असे बनवलेले आहेत. तर ते पहिल्यांदा आपल्याला बनवून घ्यायचे. तर ते कसे बनवले ते बघूया. तर आता ही जी रिंग आहे आपली, त्यातल्या वरच्या साईडला, आता ही खालच्या बाजूने आपण हे विणून घेतलं आहे सगळं. आता त्याच्या वरच्या बाजूला बाहेरच्या हे जे मोती आहेत त्या कुठल्या पण एका मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची. कुठल्या पण इथून काढून घ्यायची पहिल्यांदा अशी. आणि आता इथे 5 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे आता 6 मोत्यांचा हा गोल तयार झालेला आहे. या 2 मोत्यातून वरच्या साईडने सुई काढून घ्यायची अशी पूर्ण फिरवून घ्यायची. ह्या मोत्यात आणायची. आता इथे 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले क्रीम कलरचे. हे जे 2 मोती आहेत ह्या गोलाचे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची.
दुसरा 6 मोत्यांचा गोल तयार झाला। त्याच मोत्यातून परत सुई काढून घ्यायची आणि हे 1 आणि 2 मोती आहेत त्याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। इथे परत 3 मोती घ्यायचे क्रीम कलरचे। ह्या दोन मोत्यात वरच्या बाजूनी तंगूस आहे, तर हा जो मोती आहे त्याच्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी। परत या 2 मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची। 1 2 3 इथे परत 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 मोती घेतले। आता ह्या 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई घ्यायची। परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि ह्या 2 मोत्यात वरच्या दिशेने। आता हे आपले 1 2 3 4 कप्पे तयार झालेले आहेत। असे आपल्याला 11 कप्पे विणून घ्यायचे आहेत। हे मी 11 गोल विणून घेतलेले आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11। आता या 2 मोत्यातून वरच्या दिशेने तंगूस आहे आपला, तर हा 1 आणि हा 2 नंबरचा तंगूस मोती आहे त्याच्यातून आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतलेली आहे। आता इथे परत आपण 5 मोती घ्यायचेत, 1 2 3 4 आणि हा 5 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत। त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। परत असंच विणायचं, ही ओळ जशी विणली तशीच विणायची आहे। या 2 मोत्यातून वरच्या बाजूने सुई काढून घ्यायची। इथे तुम्ही जोडमोती वापरू शकता। आता माझ्या ह्याच्यात नाही आहे, पण समजा जोडमोती असतील हे असे, हे जे जोडमोती आहेत ना, हे तुम्ही इथे वापरू शकता। आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातला मी हा एक घेतला आणि हा एक जोडमोती घेतला। असे 3 मोती, म्हणजे इथे जे 2 येणार आहेत ते जोड घेतले तरी चालतील, कारण आपल्याला ह्या दोन्ही मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची आहे। आता हे दुसरा गोल झाला। अशा प्रकारे ह्या मोत्यापर्यंत, म्हणजे हा शेवटून दुसरा जो मोती आहे इथपर्यंत असं सेम विणून घ्यायचं आहे। ही आपली दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे। इथे आपण हे 11 गोल घेतले होते, साईडचा एक एक आपण विणायचा सोडून दिला, त्यामुळे इथे आता आपले हे 9 गोल तयार झालेले आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9। आता इथे आपला तंगूस आहे, परत हा मोती सोडून द्यायचा आहे, त्याच्या शेजारच्या दुसऱ्या मोत्यामध्ये आपण सुई आणायची। परत हे असंच विणायचं आहे, म्हणजे इथे आपले 7 गोल तयार होतील आणि परत एक ओळ विणायची अशीच, तिथे आपले 5 गोल तयार होतील। म्हणजे हे जे 11 आहेत, 9 आहेत, 7 आहे आणि नंतर 5 करून आपण थांबायचं आहे। अशा प्रकारे हे आपल्या 1 2 3 आणि 4 ओळी झालेल्या आहेत। इथे शेवटी 1 2 3 4 5च गोल राहिलेले आहेत। ही आपली एक साईड पूर्ण झालेली आहे। आता आपण दुसरी साईड कशी करायची बघू, त्याच्यासाठी किती अंतर सोडायचं आहे ते पण सांगते मी। आता हे असं सेम आपल्याला इकडे दुसरं विणायचं आहे,
त्यासाठी आपण इथून 1 2 3 4 5 6 हे 6 चौकोन सोडणार आहोत. म्हणजे ह्या 7व्या चौकोनातला हा जो मोती आहे वरचा, इथे आपण आता आपली सुई घेऊन येणार आहोत. म्हणजे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 मोती मी सोडलेले आहेत. आणि 7व्या मोत्यामध्ये ह्या मी आता तंगूस घेऊन आलेली आहे. आणि इथे आता सेम 11 आपण गोल करून घेणार आहोत 6-6 मोत्यांचे. परत आपण 5 मोत्यांनी सुरुवात करायची. 2 3 4 आणि 5. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची अशी. या मोत्यातून दोन्ही वरच्या दिशेने. आता परत 3-3 मोती घ्यायचेत आणि असे आपण 11, हे जे 11 विणले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, तसेच इथे पण 11 गोल विणून घ्यायचे आणि सेम असंच कमी कमी करत 5 पर्यंत करायचं आहे. तर हे असे मी 3 असे कॉर्नर करून घेतलेले आहे. त्यातला हा पहिला मी इथून सुरुवात केली. मग 1 2 3 4 5 6 मोती सोडून परत 11चा हा पार्ट तयार करून घेतला. आणि इथे परत 1 2 3 4 5 6 मोती सोडून हा तिसरा भाग तयार करून घेतला. असे हे आपले 3 भाग तयार झालेले आहेत. आता इथे खाली आपल्याला लटकन तयार करून घ्यायचं आहे आधी. तर ते कसं करायचं आहे ते पण मी सांगते. तसं तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता, पण मी माझ्या आता पद्धतीने मी सांगते. याचा आता सेंटर काढून घेतला आहे. म्हणजे इकडनं मी हे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, 10व्या चौकोनातला हा जो खालचा मोती आहे त्याच्यात उजव्या साईडने मी तंबूस आता दोरा घेतला आहे. मी इथे दोरा काढलेला आहे. हा 10 नंबरचा दोरा आहे. हा मी वापरलेला आहे लटकणसाठी. आणि इथे आता हा 4 नंबरचा गोल्डन कलरचा मोती घातला आहे आणि ह्या पुढच्या मोत्यातून सरळ असा काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला हे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती, एक हा गोल्डन कलरचाच मोती 6 नंबरचा आहे. परत हे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2, आणि हा परत एक 6 नंबरचाच गोल्डन मोती घ्यायचा आहे. हा 12 नंबरचाच क्रीम कलरचा मोती आहे. आणि हा 4 नंबरचा गोल्डन मोती. एवढे मोती मी ओवून घेतलेले आहेत तंगूसमध्ये, दोऱ्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हे खालच्या साईडने घेतलेलं आहे. हे बनवलं हे मी वरच्या साईडने बनवलं इथे. त्याच्याच खालच्या साईडने आता हे लटकन बनवत आहे. त्यातला आता हा 4 नंबरचा गोल्डन मोती सोडून द्यायचा आहे. आणि ह्या सगळ्या मोत्यातून सुई अशी वर काढून घ्यायची. घट्ट घ्यायचं ओढून, लूज नाही सोडायचं खूप असं, आणि खूप घट्ट पण नाही करायचं, असं मीडियम ठेवायचं आहे. असं हे धरून हा उडला की ते बरोबर होत आहे.
हा मोती हातात पकडून ठेवायचा आहे 4 नंबरचा आणि मग हा दोरा ओढायचा आहे आणि हा पुढचा मोती आहे त्याच्यातून अशी सुई काढून घ्यायची. आता इथे परत एक 4 नंबरचा गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि हा पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई अशी नुसती काढून घ्यायची. इथे परत आपल्याला हे 2 क्रीम कलरचे मोती, हा एक मोती गोल्डन, 2 क्रीम कलर, एक आणि हा 2, 12 नंबरचा हा मोती आणि एक 4 नंबरचा. एवढे ओवून घेतले. इथे आता परत हा सोडून द्यायचा. या सगळ्या मोत्यातून दोरा वरती काढून घ्यायचा आहे. आता इथे एक गोल्डन मोती घेतलेला आहे आणि ह्या पुढच्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घ्यायची. म्हणजे या 2 मोत्यांच्या मध्ये हा 4 नंबरचा गोल्डन मोती घातलेला आहे. इथे आता परत हे मोती घ्यायचे आपल्याला, 2 क्रीम, 1, 2, एक हा मोठा गोल्डन, परत हे 2 क्रीम, परत हा एक गोल्डन आणि हा 12 नंबरचा, त्यानंतर हा 4 नंबरचा. आता परत हा 4 नंबरचा मोती सोडून द्यायचा आहे आणि या सगळ्या मोत्यांमधून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. सगळ्या मोत्यातून अशी सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. आता परत या पुढच्या मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची अशी. इथे आता परत एक हा 4 नंबरचा मोती घ्यायचा आहे आणि पुढच्या मोत्यातून नुसती सुई अशी काढून घ्यायची. म्हणजे या 2 मोत्यांच्या गॅपमध्ये हा गोल्डन मोती येणार आहे आणि अशाच प्रकारे हे पूर्ण गोल आपण हे लटकन करून घ्यायचे आहेत. तर हे असे सुंदर लटकन मी सगळीकडून बनवून घेतलेले आहेत पूर्ण गोल. इथे हा एक मोती राहिला होता त्याला मी हा असा दोरी करून घेतलेली आहे. इथे हे एक 8 नंबरचे क्रीम आणि गोल्डन असे 36 मोती वापरले आणि हा एक 12 नंबरचा असे ही दोरी मी तयार करून घेतली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा ही जी हा गोल आपण मोत्यांचा तयार करून घेतलेला आहे तर ह्या गोलाला हे सगळा झोपाळा आपल्याला जोडून घ्यायचा आहे याला.
याला फक्त आता मोतीच गुंफायचे आहेत. तर इथे हे जो आपला हा पुढचा भाग आहे त्यातला हे जे आपण हा जो भाग विणून घेतलेला आहे त्याच्या शेजारची 1 आणि 2, तर हे 2 दुसऱ्या मोत्यातून दुसऱ्या चौकोनातून मी हा दोरा असा बाहेर काढून घेतला आहे. म्हणजे इथून हे डिझाईन करायला सुरुवात केली. त्याच्या पुढचा हा एक मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यामध्ये मी आता असा दोरा आणलेला आहे. याच्यामध्ये आता मी हे 8 नंबरचे मोती ओवणार आहे क्रीम कलरचे, आणि मध्ये हा 6 नंबरचा गोल्डन मोती. असे हे 13 होईपर्यंत ओवून घ्यायचे. इथे मी हे क्रीम कलरचे 13 मोती विणून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 क्रीम कलरचे मोती आहेत आणि त्याच्यामध्ये 6 नंबरचे गोल्डन मोती घातलेले आहेत. आता इथे परत हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती मी घेणार आहे. 20 घ्यायचे. तर हे मी आता 20 क्रीम कलरचे 6 नंबरचे मोती ओवून घेतलेले आहेत. आणि आता हे जे चाक केलेलं होतं मी, ही रिंग मोत्याची तयार केली होती, त्यातल्या कुठल्या पण एका मोत्यातून अशा आपण सुई ही काढून घ्यायची आहे, कुठल्या पण आता. आणि परत या सगळ्या मोत्यातून असं ओवून घ्यायचं आहे. बरोबर असं सेंटरला घ्यायचं आणि आता हे सगळं इथे खालपर्यंत ओवून मग हा दोरा बंद करून टाकायचा आहे. आता ह्या साईडने जसे एक आणि दुसऱ्या मोत्यातून हे काढून घेतला दोरा आणि हे एवढे मोती विणून इथे वर फिक्स केलं आहे, त्याचप्रमाणे ह्या साईडने सुद्धा हा एक मोती सोडून ह्या मोतीतून बाहेर काढून घेतलेले आहे दोरा. आणि इथे परत हे 13 क्रीम कलरचे आणि 6 नंबरचे क्रीम कलरचे असे मोती ओवून घेतलेले आहेत. आणि आता इथे ह्याच्यात आधीची माळ आहे, तर 1 आणि 2 मोती सोडून ह्या तिसऱ्या मोत्यातून मी आता अशी ही सुई काढून घेणार आहे. परत ह्या सगळ्या मोत्यातून पास करून इथून इथे खाली आणून मग आपण हा दोरा तोडून टाकायचा आहे. आता ही मोठी रिंग या छोट्या रिंगला ह्या 2 माळांनी पुढच्या साईडनी जोडल्या गेलेली आहे. त्याचप्रमाणे आता इथे आणि इथे ह्या साईडनी पण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. सेम हे जे मोती वापरले आहेत तेवढेच मोती, म्हणजे हे 13 मोती आणि हे 20 मोती असे वापरायचे आहेत. तर आता इथे 1 2 3 4 5 आणि 6 मोती राहिलेले आहेत. तर मग इथे आता ह्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. 1 2 3 ह्या तिसऱ्या मोत्यातून दोरा मी इकडे काढून घेतलेला आहे उजव्या साईडला. आता इथे सेम मी मोती ओवून घेते.
इथे मी सेम अशीच माळ ओवून घेतली आणि आता ह्या रिंगला ही जोडायची आहे. ही माळ इथे जोडली आहे. या माळेपासून 1 2 3 4 5 6 7 8 9 मोती सोडून हा जो 10वा मोती आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8 9 मोती मी हे सोडून दिलेत आणि ह्या 10व्या मोत्यातून सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे परत ह्या सगळ्या मोत्यातून खाली काढून घ्यायची अशी, कारण ह्याने एकदम फिक्स बसणार आहे. ते आपला पाळणा थोडासा जड झालेला आहे त्यामुळे असा डबल दोरा वापरला तर ते पेलेल. म्हणून असं पूर्ण ह्या सगळ्या मोत्यातून विणून ओवून खाली दोरा आणायचा आहे आणि बंद करून टाकायचा आहे. आता मी ही माळ पूर्ण इथं ह्या मोत्यातून काढून परत दोरा इथे खाली या शेवटच्या मोत्यापर्यंत आणलेला आहे. आता हा जो पुढचा मोती आहे ह्याच्यातून आपण अशी सुई काढून घ्यायची आहे. असे म्हणजे हे बरोबर असं आता हे सेंटरला येईल ह्या 2 मोत्यांच्या, म्हणजे आपली ही माळ व्यवस्थित दिसेल. आता इथे हा दोरा तोडून टाकायचा आहे आणि आता ही जी गॅप आहे ह्या दोन्हीच्या मधली, इथे पण 1 2 3 4 5 6 मोती आहेत. इथे पण सेम अशीच माळ ओवून घ्यायची आहे आणि इकडनं आता हे परत 9 मोती सोडून इथे ते जोडून घ्यायचे आहे. म्हणजे ह्या 4 मेन माळा आपल्या जोडल्या जातील. तर हा जो एक भाग मी बनवला होता त्यातला हा 1 नंबरचा मोती आहे. त्याच्यातून मी हा दोरा ओवून घेतला असा आणि त्याच्यामध्ये हे 8 नंबरचे 1 2 3 4 5 6 7 8 9 8 नंबरचे क्रीम कलरचे 9 मोती ओवून घेतले. त्याच्यामध्ये हा 6 नंबरचा गोल्डन मोती टाकला आहे आणि हे जे आहेत हे 6 नंबरचे क्रीम कलरचे हे 20 मोती ओवून घेतलेले आहेत. 10 15 आणि 20 असे हे मी एवढे मोती इथे ओवून घेतले. आता ही जी माळ आहे ती आपल्याला इथे जोडायची आहे. तर ही जी माळ आहे इथे आहे त्याच्यापासून 1 2 3 मोती सोडायचे आहेत आणि 4थ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आणि परत ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई आणायची आणि इथे हा दोरा आपण बंद करून टाकायचा आहे. याचं व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे. म्हणजे इथे डबल दोरा जातो ह्या प्रत्येक मोत्यामधून. प्रत्येक माळ मी अशीच ओवून घेतलेली आहे. त्यामुळे तो बरोबर सेंटरला पण राहते ती माळ आणि एकदम घट्ट पण राहते. फक्त लक्ष ठेवायचं नाही तर मध्येच एखादा मोती सुटला नाही पाहिजे, नाही तर त्याच्यावरून दोरा येतो. पूर्ण मोत्यातून ही माळ मी मण्यांमधून दोरा परत ओवून खाली आणला. इथून या साईडने ओवायला सुरुवात केली होती मोती, त्याच्या आता विरुद्ध साईडने मी अशी सुई काढून घेतली ही, म्हणजे ही पण बरोबर अशी या मोत्याला सेंटरला, या मोत्याच्या सेंटरला आली. आता हे असं थोडंसं आपण दोरा खाली काढून घ्यायचं. असं आधी चेक करायचं नीट आहे की नाही, व्यवस्थित झालेली आहे. आता या मोत्यांमधून दोरा खाली काढून घ्यायचा थोडासा आणि मग त्याला
गाठ मारायची आहे अशी. परत 1-2 मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची, म्हणजे तो दोरा फिक्स होतो, आपली गाठ सुटून जात नाही. तशी दोऱ्याची गाठ सुटत नाही या, पण तरीसुद्धा रिस्क घ्यायची नाही कुठल्याही प्रकारची. आणि हा दोरा इथे आपण तोडून टाकणार आहे. अशा प्रकारे ही माळ इथे जोडल्या गेली. आता हा जे दुसरा टोक आहे तिथे पण एवढेच मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या मोत्यामधून म्हणजे 1 2 3 मोती सोडून या चौथ्या मोत्यामधून अशी सुई काढून घ्यायची आहे आणि अशीच ही एक माळ ओवून घ्यायची आहे. अजून एक माळ म्हणजे बरोबर इथे या 2 याच्यामध्ये एक मोती राहील, त्याचप्रमाणे ह्या आणि ह्या ही इथली जी माळ आहे त्याच्यामध्ये पण एकच मोती राहील. बरोबर सिक्वेन्सने सगळे मोती येतील. ही दुसरी माळ मी सेम ओवून घेतली. परत 1 2 3 मोती सोडून चौथ्या मोत्यामधून ही मी इथे टोकाच्या मोत्यावरती जोडून घेतली. मग त्याचप्रमाणे ही जी आहे इकडचे बॅकची ह्याला पण सेम या 2 ही माळ आणि ही माळ ह्याच्यामध्ये एकच मोती सोडला आहे आणि ह्या टोकात ही आपण इथे जोडून घेतली. ही अशी या टोकाला टोकाचा मोती आहे त्याची माळ इथे जोडून घेतली. इथे एकच मोती सोडला. मग 2 3 मोती सोडून याचं जे दुसरं टोक आहे त्याला ही माळ जोडून घेऊन ती इथे जोडलेली आहे. त्याचप्रमाणे सेम इकडे पण केलेलं आहे. असे हे जे 3 भाग विणले होते त्या 3ही भागांना अशा ह्या 2 2 माळा मी जोडून घेतलेल्या आहेत. हे अंतर सेम ठेवलेलं आहे, अजिबात काही त्याच्यात बदल झालेला नाही. त्यामुळे बरोबर ते असं सगळं असं छान दिसतंय. हे बघा आता हे सगळीकडनं व्यवस्थित दिसतंय. प्रत्येक हे जे मोती आहे ह्यातलं अंतर आहे हे सगळीकडनं सेम सोडलेलं आहे. तर इथे वरती मी हे 1 2 3 4 5 6 आणि परत क्रीम कलरचा 7 8 9 10 11 12 असे 12 क्रीम कलरचे मोती लावलेत. मध्ये मध्ये 5 गोल्डन कलरचे, हे सगळे मी 8 नंबरचे मोती लावलेत आणि हे असे इकडून इकडे आणि इकडून इकडे जोडून घेतलेले आहेत. आणि मध्ये हे जे गोल्डन कलरचं हुक आहे ते मी अडकवलेलं आहे. त्यामुळे आता हे बरोबर असं दिसतंय. आता हे असं अडकवता येईल म्हणजे आपल्याला. तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही लावून घेऊ शकता. हे असे 3च लावले तरी चालेल, हा मधला एक लावला नाही तरी चालेल, ते बरोबर हे होते. पण मी एक एक्स्ट्राचा लावला आहे. तर हा झोपाळ्याचा आपला सेंटरचा भाग आहे मधला. त्यात हे 2 मोती असे आले आहे. ह्या मधल्या मोत्यातून मी पहिल्यांदा इथे हा दोरा काढून घेतला आहे. त्याच्यात हा 4 नंबरचा गोल्डन मोती, 8 नंबरचा गोल्डन मोती, एक छोटी छत्री आहे गोल्डनच आहे, ही मोठी छत्री गोल्डन असं ओवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता परत एक 4 नंबरचा किंवा एक 6 नंबरचा मोती घालायचा आहे आणि हा मोती सोडून द्यायचा आहे आणि ह्या छत्रीच्या ह्या होलमधून जिथून दोरा आला आहे तिथूनच परत सुई खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची. ह्या सगळ्या ह्याच्यातून, या छोट्या छत्रीतून पण काढून घ्यायची आहे. या दोन्ही गोल्डन मोत्यातून पण सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची अशी. हे असं छान ओढून घ्यायचं आहे. हा मोती हातात पकडून असं ओढायचं आहे. हा गोल्डन मोती
हातात पकडून हा दोरा ओढायचा आहे असा. म्हणजे हे आपलं पुढच्या साईडने एक लटकन तयार झालेलं आहे. परत ह्याचं मोत्यातून सुई वर काढून घ्यायची अशी आणि हा दोरा इथे फिक्स करून टाकायचा आहे. आणि हा आपला झुला आता मस्त सुंदर असा तयार झालेला आहे. अशा प्रकारे हा आपला सुंदर असा झुला तयार झालेला आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.